प्रभाग क्रमांक 14 मध्ये शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ. बदल घडणार, शिवसेनेचा भगवा फडकणार. नमस्कार, आपण पाहताय आवाज महाराष्ट्राचा लाईव्ह. मी सारिका कुंभार. महानगरपालिका रणसंग्राम, पुणे महानगरपालिका निवडणूक 2026. प्रभाग क्रमांक 14 मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ मुंडव्यातील काळभैरवनाथ मंदिर या ठिकाणी फोडण्यात आला. शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 14 चे अधिकृत उमेदवार पंकज शिवाजी कोदरे, जयश्री पंकज कोदरे व शिवसेना पुरस्कृत उमेदवार सुवर्णा नडगम या प्रचार शुभारंभ प्रसंगी उमेदवारांसह शिवसेनेचे नेते, पदाधिकारी व तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी उमेदवारांच्या प्रभागाबद्दल विजन जाणून घेतले. पाहूयात सविस्तर. नमस्कार, आपण प्रभाग क्रमांक 14 मध्ये आलेलो आहोत आणि काळभैरवनाथ मंदिर इथं मुंडवा या ठिकाणी प्रचाराचा नारळ फुटलेला आहे. आणि आता शिवसेनेचे उमेदवार आहेत जे पंकज कोदरे आणि ताई माझ्यासमोर आहेत. पंकज दादा, तुम्ही शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आहात, पती पत्नी, आणि तुमचं कार्य ओबीसी सेलच्या माध्यमातून माहित आहे. शिवसेना पक्ष तुम्ही वाढवलाय तळागाळामध्ये आणि एकनाथजी शिंदे असतील, कसबे साहेब असतील, यांच्या माध्यमातून आपण काम केलेलं आहे, ओबीसी संघटनेसाठी काम केलेलं आहे. तर आता तुम्ही उमेदवारी दाखल केलेली आणि कसा प्रतिसाद आहे लोकांचा? मला फार चांगला प्रतिसाद आहे. आमचे पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी गेले अनेक वर्षापासून मुंडवा प्रभागामध्ये काम करत आहे. मुंडव्यातील ट्रॉफिकची समस्या असेल, रोडची असेल, ड्रेनेज लाईन समस्या असेल, आमच्या मुंडवा स्मशानभूमीमध्ये अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता. मी शिंदे साहेबांच्या माध्यमातून तिथं पाण्याची लाईन केली. आमच्या स्मशानभूमीमध्ये ड्रेनेज बोर मारून घेतले यांच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून. तसंच कॅमेरे बसवले. आता ते स्मशानभूमीचं आम्ही साहेबांच्या निधीतून आम्ही स्मशानभूमीचं काम चालू केलं आहे. अनेक सोसायट्यामध्ये रोडची ड्रेनेजची लाईन मी केली. जर मी सर्वसामान्य घरातले कार्यकर्ता आहे, म्हणजे फार गरिबीतनं आलेला मी मुलगा आहे. शिंदे साहेबांनी जी एवढी मोठी आमच्या पती पत्नीवर जबाबदारी दिली, मी खरोखर ऋणी आहे की सर्वसामान्य घरामध्ये 2 तिकीट आले आणि साहेबांचा आम्हाला आदेश आहे, तू लढ रे, तुला काय करायचंय. आणि त्याच पद्धतीने आम्ही 100% भीमशक्ती शिवशक्ती आम्ही एकत्र आलेलो आहे आणि 100% आम्ही झेंडा हा फडकावणारच आहे. आणि जर माझ्याकडे पद नसताना आम्ही एवढी कामं केली, जर मी पुणे महानगरपालिकेत गेलो, आमच्या प्रभागातला ट्रॉफिकचा प्रश्न असेल, आमच्या प्रभागामध्ये एकही विरंगुळा केंद्र नाही, आमच्या प्रभागामध्ये एकही गार्डन नाहीये, या सगळ्या सुखसुविधा सोडवायचा मी नक्कीच प्रयत्न करेन. त्याचप्रमाणे माझ्यासमोर जयश्रीताई आहेत. लाडकी बहीण योजना शिंदे साहेबांनी आणली आणि लाडकी बहीण योजना आणि आम्ही पाहतोय, आम्ही इथले स्थानिक नागरिक आहे, तर तुमचं बचत गटांचं जाळ आहे, महिलांचं मोठं प्रतिनिधित्व करताय तुम्ही एवढ्या वर्ष. तर काय महिलांना सांगाल आणि कसं आव्हान कराल? जे गोरगरीब महिला असतात की जे कुटुंबातून म्हणजे थोडक्यात बाहेर येऊन त्यांचे प्रश्न सांगण्याचा प्रयत्न करत नाही, मला महिलांना एवढं सांगायचं आहे की त्यांनी आपले प्रश्न सोडवण्यासाठी एक बाहेर येऊन त्यांनी आपले मत मांडावे, आपले काही प्रश्न असतील त्यांनी सांगावे आणि तो आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही पुढाकार घ्या? हो, 100% सक्षमीकरणासाठी पुढाकार घेणार. तसेच सुवर्णाताई नडगम आहेत माझ्यासमोर. ताई, काय विजन घेऊन तुम्ही मैदानात उतरलाय आणि प्रभाग क्रमांक 14च्या जनतेला काय आव्हान कराल? मी प्रभाग क्रमांक 14च्या जनतेला हेच आव्हान करेन, आजपर्यंत तुम्ही वर्षानुवर्ष तेच सहन करत आलाय, तुम्ही फक्त एकदा आम्हाला एक संधी द्या, तुमचे सगळे प्रश्न आम्ही सोडवून पूर्ण आपल्या एरियाचे कायापालट करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. काय सांगाल अजून प्रभागामध्ये खूप सगळ्या म्हणजे खूप भरपूर साऱ्या समस्या आहेत. पाण्याच्या आहेत, लाईटच्या आहेत, रस्त्याच्या आहेत, परत ट्रॅफिकच्या जास्त सुविधा व्यवस्थित नाही आहेत आपल्या इथे. तरी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी निवडणूक आहे काही? हो, सध्या तसं चालू आहे आणि आम्हाला लोकांचा प्रतिसाद इतका मिळतोय, ते म्हणतात ते आम्ही खूप वैतागलोय, बरं झालं आम्हाला सुशिक्षित जे भेटतात ते आम्हाला उच्च शिक्षित जे उमेदवार भेटतात त्यामुळे ते खूप खुश आहेत आमच्यावरती. तर आपण नडगम साहेब यांच्याशी बोलणार आहोत. तुमचं काम आहे या भागामध्ये आणि संपूर्ण शहर तुम्हाला ओळखतं, तर तुम्ही काय विजन घेऊन हे पॅनल तयार केलेलं आहे आणि शिवसेना एकत्र आलेली आहे, तुमची सेना एकत्र आहे, आणि कसं उमेदवारांना हे कराल तुम्ही, काय सांगाल प्रभागातील नागरिकांना? आज सर्वप्रथम सर्वांना जय भीम, नमोबुद्ध आहे. आज श्री क्षेत्र काळभैरवनाथ मंदिरात आज सर्वप्रथम दर्शन घेऊन आज शुभारंभाचा नारळ फोडलाय. तुम्हाला माहित असेल, ज्यावेळेस पद्मश्री नामदेवराव ढसाळ आणि बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी ज्यावेळेस पहिला प्रयोग केला शिवशक्ती भीमशक्ती, त्यावेळेस पहिला मुख्यमंत्री हा शिवसेनेचा झाला. तर तोच प्रयोग आता आम्ही एकनाथ शिंदे साहेबांबरोबर मिळून उदय सामंतजींशी, अजय भोसले साहेबांशी, परत आपले नाना भानगिरे साहेबांशी आणि दंगेकर साहेबांशी
आम्ही पूर्ण दलित पॅंथरचा जाहीर पाठिंबा देऊन महाराष्ट्रभर जिथं जिथं धनुष्यबाण असेल तिथं तिथं आपली भीमशक्ती म्हणजे दलित पॅंथर त्यांच्या सोबत राहून ज्या ज्या महानगर